भावाच्या स्मृतिप्रित्यर्थ गावात उभारली स्मार्ट अंगणवाडी। तासगाव तालुक्यातील वंजारवाडी गावातील स्मार्ट अंगणवाडीचे आदर्श सरपंच पोपटराव पवार, आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते लोकार्पण। तासगाव तालुक्यातील वंजारवाडी गावात भावाच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मार्ट अंगणवाडी उभारली गेली। अर्जुन बापू खरमाटे बालक मंदिर असं नाव दिलेल्या या अंगणवाडीचे लोकार्पण हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार आणि तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते पार पडले। माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या अर्जुन बापू खरमाटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे बंधू पोपट खरमाटे यांनी ही स्मार्ट अंगणवाडी उभारली आहे। आपल्या भावाच्या आठवणींना उजाळा म्हणून गावात स्मार्ट अंगणवाडी उभी करून गावातील मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे काम नक्कीच कौतुकास्पद आहे, अशा भावना आपल्या भाषणात पोपटराव पवार यांनी व्यक्त केल्या आहेत। खरं म्हणजे स्वर्गीय अर्जुनरावजी खरमाटे आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि त्यानंतर अल्पावधीत त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी व त्यांचे बंधू पोपटरावजी आणि त्या सर्वांनी या ठिकाणी आपल्या बंधूंची स्मृती म्हणून या गावातील मुलांचं उज्ज्वल भवितव्य तयार व्हावं, एक सुंदर आणि चांगली डिजिटल या ठिकाणी अंगणवाडी तयार केली। अतिशय सुंदर आणि देखणी अंगणवाडी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांचं मनापासून कुटुंबियांचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे आज गावासाठी जी बाहेरून मदत गावातील मंडळी करत असतात त्याच्या अनेक उदाहरणं आहेत। मग चंद्रकांत दळवी साहेबांपासून इंद्रजित देशमुख साहेब आहेत, प्रभाकर देशमुख साहेब, असे खूप नावं आहेत की जे आपल्या महाराष्ट्रातील अधिकारी प्रशासनात गेल्यानंतरही आपल्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना ठेवून काम करत असतात। आज एक 1500 लोकवस्तीचं आपलं छोटंसं वंजारवाडी हे गाव, या गावातील घराघरामध्ये नोकरावर्ग आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी आहे आणि असं असताना की आपण बाहेर जातो नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने, परंतु आपल्या गावात जी मुलं उद्याचं गावाचं आणि कुटुंबाचं भवितव्य आहे यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना खूप महत्त्वाची आहे या पाठीमागची। आणि त्यातूनच एवढी सुंदर आणि चांगली सुविधा या ठिकाणी अंगणवाडीची निर्माण झालेली आहे। कारण आज सगळं जग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढे जाताना दिसतं। आज आपण पाहतो रशिया आणि युक्रेनचं युद्ध पाहिलं, इस्रायल, अमेरिका, इराण हे युद्ध आपण पाहत आहोत। सगळं डिजिटल, कुठेही बंदूक हातात घेऊन सीमेवर कोणी जात